नमस्कार. प्रकरण क्रमांक 1, भारतीय समाजाचा परिचय. या प्रकरणामध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत या दोन मुद्द्यांचे व्हिडिओ यापूर्वी अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी तिसरा जो मुद्दा आहे, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारत, हा मुद्दा अभ्यासायचा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एक स्वतंत्र देश या नात्याने भारताच्या ध्येय धोरणात अनेक बदल झाले. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज भारतातनं परत गेल्यानंतर भारताची जी परिस्थिती होती किंवा जी अवस्था होती ती दयनीय होती. आणि मग या कालखंडामध्ये भारताला या दयनीय अवस्थेतून बाहेर जर काढायचं असेल तर मग काही ना काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं. मग स्वातंत्र्योत्तर काळातील भारतामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने या 5 मुद्द्यांच्या आधारे काय बदल केले स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये, या ठिकाणी या 5 घटकांमध्ये काय बदल झाले हे आपल्याला या मुद्द्यांद्वारे काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. मग स्वातंत्र्योत्तर काळात एक स्वतंत्र देश या नात्याने भारताच्या ध्येय धोरणात अनेक बदल झाले. आपली प्राचीन संस्कृती आणि ब्रिटिश काळाच्या संमिश्र परिमाणातून आपल्या वर्तमान काळातील विचार, वागणूक, उद्दिष्टे, ध्येय, गरजा या गोष्टींची पगडी बनलेली आहे. आपल्या समोर नवीन आव्हाने असली तरी एक नवीन संधी देखील नवीन संधी देखील आपल्या समोर काय राहिलेल्या आहेत, उभ्या राहिलेल्या आहेत. आपल्याला पुढे जाण्यासाठी भारताच्या संविधानातील जी तत्वे आहेत किंवा मूल्य आहेत, लोकांचं कल्याण आहे, सामाजिक योजना आहे, विकासाचं उद्दिष्ट आहे, हे सगळं जर गाठायचं असेल तर सरकारी योजनांची मदत घेऊन 1947 नंतर भारताच्या जडणघडणीत महत्वाच्या अशा काही गोष्टींचा काय झाला तर या ठिकाणी गोष्टींमध्ये बदल झाले आणि याचाच आढावा आपण या 5 मुद्द्यांच्या आधारे घेणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे भारताचे संविधान. आता भारताचे संविधान, आपण दररोज संविधान प्रार्थनेमध्ये म्हणतो आणि हे म्हणत असताना आपल्याला लक्षात येतं की संविधानामध्ये काय काय नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे भारताचं संविधान आहे ते 6 डिसेंबर 1947 रोजी हे संविधान तयार करण्यासाठी एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली. कधी? 6 डिसेंबर 1946 रोजी मसुदा समिती तयार करण्यात आली. डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा विविध देशांच्या संविधानामधील तत्वांमध्ये विचारमंथन करून तयार करण्यात आला. मग असे कोणते देश होते ज्याच्यामध्ये अमेरिका होती, ऑस्ट्रेलिया होता, ग्रेट ब्रिटन होतं, कॅनडा होतं, आयर्लंड होतं, दक्षिण आफ्रिका होतं, सोव्हिएत रशिया होतं, जर्मनी होतं. मग 1935 चा भारत सरकारचा कायदा या सर्व देशांच्या सहकार्याने किंवा या सर्व संविधानातील तत्वांवरील विचार मंथनातून हा अशा पद्धतीने हा मसुदा तयार करण्यात आला. आणि भारताचे जे संविधान आहे ते उदारता, समानता आणि बंधुता या मूल्याची जोपासना करणारे संविधान या ठिकाणी काय झाले तर तयार झाले. संविधान काही अंशी लवचिक आणि काही अंशी काय ठेवण्यात आले तर ताठ ठेवण्यात आले आणि त्यात वेळोवेळी काय होता ते तर सुधारणा होता ते. आता काही अंशी लवचिक आणि काही अंशी ताठ असं का ठेवलं तर या ठिकाणी काही घटक असे की ज्याच्यामध्ये काही घटक असे आहेत की ज्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, परंतु काही घटक असे आहे की जे वेळेनुसार काळानुसार त्याच्यामध्ये काय केला गेला पाहिजे तर बदल केला गेला पाहिजे. म्हणून या ठिकाणी हे जे संविधान आहे हे संविधान काही अंशी लवचिक आणि काही अंशी काय ठेवण्यात आलं तर ताठ ठेवण्यात आलं आणि वेळे आणि काळानुसार त्यामध्ये काय करण्यात आलेले आहेत आतापर्यंत सुधारणा करण्यात आली. आपण पाहतो की नरेंद्र मोदीजींनी नुकतीच ऑगस्ट मध्ये 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला जो विशेष दर्जा होता
त्याचं जे कलम होतं 370वे कलम या ठिकाणी काय केलेलं आहे, रद्द केलेलं आहे. मग या ठिकाणी अशा पद्धतीने वेळेनुसार आणि काळानुसार या संविधानामध्ये काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. आत्ताच हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2019 ऑगस्ट महिन्यामध्ये देशाचे जे पंतप्रधान आहे नरेंद्रजी मोदी यांनी काश्मीर प्रांताला जो विशेष दर्जा दिलेला होता तो दर्जा 317व्या कलमानुसार दिला होता. ते कलमच काय केलं तर रद्द केलं. अशा पद्धतीने या ठिकाणी असं एक संविधान तयार करण्यात आलं. 6 डिसेंबर 1946 रोजी मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी विविध देशांच्या संविधानांमधील तत्वावरील विचारमंथनातून हे संविधान काय करण्यात आलं, तयार करण्यात आलं. त्याच्यामध्ये काही अंशी लवचिकता आणि काही अंशी ताठरता ठेवण्यात आली आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये काय करण्यात येतील, सुधारणा करण्यात येतील. उदाहरण या ठिकाणी काय द्यायचंय तर तुम्ही जम्मू काश्मीरचं 317वं जे कलम आहे ते उदाहरण आताच जस्ट घडलेलं हे संविधानाबाबतचं जे कलम आहे ते या ठिकाणी त्याचं उदाहरण देऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा आहे कायदे. कलमानुरूप आवश्यक काही गोष्टी वेळोवेळी त्या कायद्यांमध्ये काय करावे लागतात तर बदल करावे लागतात. तसेच कालबाह्य जे कायदे आहेत ते काय करावे लागतात तर रद्द करावे लागतात आणि त्यात नवीन सुधारणा कराव्या लागतात. आपल्या दृष्टीने महत्त्वाचे अशी काही सामाजिक कायदे आहेत जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. असे कोणते सामाजिक कायदे आहेत की ज्या कायद्यांमध्ये काळानुसार आणि वेळेनुसार काय केलेले आहेत तर बदल केलेले आहेत. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिसेल की वर्ष आहे 1954 आणि कायदेविषयक तरतूद करण्यात आली. 1954 मध्ये स्पेशल मॅरेज कायदा या ठिकाणी संमत करण्यात आला. त्यानंतर 1955 मध्ये हिंदू कोड बिल हा कायदा संमत करण्यात आला. 1955 मध्येच अनटचेबिलिटी कायदा संमत करण्यात आला. याला या ठिकाणी काय म्हणलंय, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स PCR ऍक्ट. 1976 मध्ये त्याचं नाव काय करण्यात आलं तर बदलण्यात आलं. त्यानंतर 1956 मध्ये द सपरेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिक इन वुमन अँड गर्ल्स कायदा हा कायदा संमत करण्यात आला. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. 1971 मध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा कायदा म्हणजेच MTP हा कायदा काय करण्यात आला, संमत करण्यात आला. 1971 मध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा कायदा संमत झाल्यानंतर 1985 मध्ये नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टेन्शन हा कायदा संमत करण्यात आला. त्यानंतर 1986 मध्ये चाइल्ड लेबर म्हणजेच प्रोहिबिशन्स अँड रेग्युलेशन कायदा संमत करण्यात आला. 1995 मध्ये पर्सनल विथ डिसेबिलिटी इक्वल हा जो कायदा आहे पर्सनल विथ डिसेबिलिटी हा कायदा काय करण्यात आला, संमत करण्यात आला. 2005 मध्ये प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायरल लन्स कायदा संमत करण्यात आला. त्यानंतर 2012 मध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायदा सुधारणा 2019 मध्ये काय करण्यात आला, संमत करण्यात आला. त्यानंतर 2013 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ म्युच्युअल स्क्वेअर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन कायदा संमत करण्यात आला. आणि 2017 मध्ये जुवेनाईल जस्टिस अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन हा कायदा संमत करण्यात आला. 2019 मध्ये ट्रान्सजेंडर पर्सनल प्रोटेक्शन ऑफ राईट्स हा कायदा काय करण्यात आला, संमत करण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीने हे सामाजिक कायदे काय करण्यात आले, काळानुरूप आवश्यकता लक्षात घेऊन वेळोवेळी या कायदे तयार करण्यात आले. तसेच कालबाह्य जे कायदे होते की ज्याचा वापर केला जात नव्हता असे जे कायदे आहेत त्या ठिकाणी ते रद्द केले किंवा त्या कायद्यांमध्ये काय करण्यात आल्या, सुधारणा करण्यात आल्या. आपल्या देशाच्या दृष्टीने काही सामाजिक कायदे ते आपण
आता या ठिकाणी काय केलेले आहे, पाहिलेले आहे. तिसरा जो मुद्दा आहे अर्थव्यवस्था. भारताच्या अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारताच्या आर्थिक विकासासाठी 1951 ते 2017 या कालावधीत विविध पंचवार्षिक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट मात्र काय आहे, स्वतंत्र आहे. राजकीय यंत्रणा, सर्व व्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्याच्यातील संबंध या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे. 1991 साली जागतिकीकरण भारतात आले आणि त्यात काही सकारात्मक पैलू आणि नकारात्मक पैलू आज आपल्याला दिसतात. ते 2014 सालापासून नोटबंदी, वस्तू आणि सेवांवरती जीएसटी, त्यानंतर या ठिकाणी समान कर प्रणाली, विविध जनकल्याण योजना, सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, उद्योजकांना प्रोत्साहन यासारख्या गोष्टी नियोजन काळात ठरल्या आहेत. मग अशी जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे बदल झालेले दिसतात. भारतीय आर्थिक विकासासाठी 1951 ते 2017 या कालावधीत विविध पंचवार्षिक योजना या ठिकाणी काय आल्या, आखण्यात आल्या आणि या प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं काय आहे तर उद्दिष्ट ही कशी आहे, स्वतंत्र आहे. मग देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करूनच अशा प्रकारच्या पंचवार्षिक योजना या ठिकाणी काय करण्यात आल्या होत्या तर सुरू करण्यात आल्या होत्या आणि त्याची कार्यवाही सुद्धा भारत देशामध्ये केली गेलेली आहे. परंतु या ठिकाणी राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे त्यातील संबंध समजून घेणं काय आहे तर आवश्यक आहे. 1991 भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आपल्याला काय होतात ते तर पाहायला मिळतात. आता सकारात्मक जर बाजू पाहिल्या तर निश्चितपणे देशात जागतिकीकरण, खाजगीकरण, व्यापारीकरण झालं आणि त्याचा परिणाम भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं. त्याचा परिणाम आज आपण पाहतो की भारत देश हा कोणत्याही व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये या ठिकाणी कमी राहिलेला नाही. परंतु त्याचा दुष्परिणाम आपण पाहतोय की या ठिकाणी जागतिकीकरण स्वीकारलं भारत देशाने आणि आज आपल्या भारत देशामध्ये काय आलंय तर चीन कडून या ठिकाणी काय आलेला आहे तर कोरोना हा जो संसर्ग आहे तो भारतामध्ये काय झालेला आहे, पसरलेला आहे आणि त्यामुळे आज आपण अशा पद्धतीने काय घेत आहोत, शिक्षण घेत आहोत. मग या जागतिकीकरणामुळेच आज या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाले. आज अर्थव्यवस्था पूर्ण मंदीच्या छायेत लोटलेली आपल्याला दिसते. उद्योग व्यापार या ठिकाणी काय झालेले आहेत, बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. अनेकांच्या नोकऱ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था जी आहे तिचे जे परिणाम आहेत ते हलाखीचे आपल्याला दिसतात. शेतीपासून उद्योगापर्यंत किंवा सेवा क्षेत्रापर्यंत या ठिकाणी काय दिसतंय तर हे जे परिणाम आहेत त्या अर्थव्यवस्थेवरती झालेले आपल्याला दिसतात. त्यानंतर चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे शिक्षण. शिक्षणाचा जर विचार केला तर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि निश्चितपणे भारतातील प्रत्येक नागरिकानं शिक्षण घ्यावं आणि या ठिकाणी सुजाण नागरिक भारतामध्ये निर्माण व्हावा म्हणून या ठिकाणी अंगणवाडी, शाळा, विद्यापीठे, मानद विद्यापीठे, स्वायत्त संस्था, IIT, ISC, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षणाच्या संस्था इत्यादी शैक्षणिक संस्थांच्या संख्येत काय झाले तर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते. त्याबरोबरच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या प्रमाणापेक्षा वाढलेली आपल्याला दिसते. वेळोवेळी विशिष्ट अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची लाट आलेली आपल्याला दिसते की वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी विद्यार्थी काय घेत आहेत तर प्रवेश घेत आहेत. शिक्षकांच्या संख्येत सुद्धा या ठिकाणी काय झालेली आहे तर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असूनही शिक्षणाच्या संदर्भातील जी आव्हानं आहेत किंवा ज्या समस्या आहेत मात्र त्या संपलेल्या नाही. सद्यस्थिती 2019 मध्ये शिक्षण पद्धतीत सर्व स्तरावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा तयार केलेला आहे आणि मग अशा पद्धतीने शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. अंगणवाडी घ्या, शाळा घ्या, विद्यापीठे घ्या, मानद विद्यापीठे घ्या, स्वायत्त संस्था घ्या, IIT सारखी संस्था किंवा
IIM सारखी संस्था, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या मुक्त शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत, या सगळ्यांमध्ये काय झालेलं आहे, तर या सगळ्या संस्थेमध्ये संस्थांच्या संख्येत काय झालेली आहे, मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि पाचवा शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर राजकीय प्रणाली. पाचवा मुद्दा आपण या ठिकाणी पाहतोय, राजकीय प्रणाली किंवा राजकीय यंत्रणा. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये लोकशाहीच्या तत्वाचे अनुकरण करण्यासाठी राजकीय यंत्रणा आपण स्वीकारली, की भारतामध्ये लोकांसाठी, लोकांद्वारे आणि लोकांनी चालवलं जाणारं काय असणार आहे, त्या ठिकाणी शासन असणार आहे. आणि मग अशा शासनाद्वारे किंवा अशा लोकांमधून निवडून देणारे जे प्रतिनिधी आहेत, त्या ठिकाणी ही राजकीय यंत्रणा काय करणार आहेत, सांभाळणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, सरकारचा कारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ असे 3 आधार त्यांनी त्या ठिकाणी काय केले, तर मानले. सरकारचा कारभार चालवण्यासाठी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या 3 स्तरावरती सरकारचा कारभार काय आहे, होणार आहे, तर त्या ठिकाणी चालणार आहे. लोकशाही पद्धतीवर आधारित हे विकेंद्रीकरणाचं तत्व स्वीकारलेलं आहे. लोकशाही पद्धतीवर आधारलेला असेल आणि विकेंद्रीकरणाचं हे तत्व आहे. रजेरवाडे नवाब यांच्या अधिकारांना मान्यता नाही. राजवाडे जे आहेत किंवा नवाब आहेत, यांचे पूर्वी जे अधिकार होते, या लोकांकडून सर्वसामान्य व्यक्तींची जी पिळवणूक होत होती, तर त्यांना जे अधिकार इंग्रजांच्या काळात प्रदान झालेले होते, त्या ठिकाणी त्यांना मान्यता आता असणार नाही. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांना कसं असेल, तर समान दर्जा असेल. कायद्याच्या समोर सगळेजण कसे असतील, तर समान असतील. आणि सगळ्यात महत्वाचं, मुक्त आणि न्याय निवडणुकांचे तंत्र स्वीकारलेले आहे भारत देशाने. भारतात बहुमत किंवा बहुपक्ष पद्धती प्रचलित आहेत. अनेक पक्ष भारतामध्ये आहेत आणि या पक्षांमधून निवडून येणारे जे प्रतिनिधी आहेत, ते या ठिकाणी काय होतात, ते सरकार चालवतात. जे सत्तेवर येतील त्याने सरकार चालवायचं, सत्तेवर येतील त्या ठिकाणी त्याने कारभार पाहायचा. आणि त्या ठिकाणी निवडून आले परंतु सत्ता हाती नाही, अशा विरोधी पक्षांनी समोर बसून त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंकुश ठेवायचा. अशा पद्धतीने भारताने मुक्त आणि न्याय पद्धतीने किंवा निवडणुकीचा आधार घेऊन या ठिकाणी बहुपक्ष पद्धती भारतामध्ये जी प्रचलित आहे त्याचा आधार घेऊन या ठिकाणी काय केलं जाणार आहे, तर सरकार चालवलं जाणार आहे. त्यानंतर 18 वर्षावरील नागरिकास किंवा कोणताही नागरिक, पुरुष घ्या किंवा स्त्री घ्या, त्यांना काय केलेलं आहे, तर मतदानाचा अधिकार बहाल केलेला आहे. 18 वर्षावरील जे वरील नागरिक आहेत, स्त्री असो किंवा पुरुष, त्यांना काय केलेलं आहे, तर मतदानाचा अधिकार बहाल केलेला आहे. आपली राज्य व्यवस्था केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये विभागलेली आहे आणि त्याची ध्येय धोरणे ही स्वतंत्र आहेत. राज्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे, तिथलं वातावरण वेगळं आहे. याचा विचार करून या ठिकाणी राज्य सरकारने आपली ध्येय धोरण काय करायची आहे, स्वतंत्र ध्येय धोरण तयार करायचे आणि त्यानुसार तिथला कारभार त्या ठिकाणी करायचा आहे. मग राज्य व्यवस्था आपली अशी आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये जरी ती विभागली असली तरी त्या ठिकाणी त्याची ध्येय धोरण कशी आहेत, तर स्वतंत्र आहेत. केंद्राची ध्येय धोरण स्वतंत्र आहेत, राज्याची ध्येय धोरण स्वतंत्र आहेत. अशा पद्धतीने आपली राज्य व्यवस्था आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी काय होतोय, तर देशाचा कारभार केला जातोय. या यंत्रणेत विरोधी पक्ष असून तो शासनावर आणि शासनाच्या ध्येय धोरणावरती काय करत असतो, नियंत्रण ठेवत असतो किंवा अंकुश ठेवत असतो. मी आताच सांगितलं, ज्याला या ठिकाणी बहुमत मिळेल असा पक्ष सत्तेवरती येईल आणि हा पक्ष सरकार चालवेल किंवा कारभार चालवेल. आणि जो निवडून आलाय परंतु त्या ठिकाणी त्याने बहुमत प्राप्त केलेलं नाही असा जो पक्ष आहे, तो विरोधी पक्ष म्हणून समोरच्या खुर्चीवर बसेल आणि त्याने काय करायचं, जो सत्तेत आलेला जो पक्ष आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती काय करायचंय, नियंत्रण ठेवायचंय किंवा या ठिकाणी त्याचे जे ध्येय आणि धोरण आहे त्याच्यावरती अंकुश ठेवायचे. अशा पद्धतीने ही जी राजकीय यंत्रणा आहे ही भारतामध्ये अशा पद्धतीने चालते. लोकशाही तत्वावरती भारत देश चालतो. लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालवलेलं हे शासन आहे आणि याद्वारे या ठिकाणी ही राजकीय यंत्रणा काय झालेली आहे, तर चालवण्याचा प्रयत्न भारत देशाने केलेला आहे. अशा पद्धतीने भारतीय समाजाचा परिचय या तिन्ही घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. मागच्या तासामध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारत
वसाहतकालीन भारत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारत या कालखंडामधील 5 मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। पहिला मुद्दा आहे भारताचं संविधान, दुसरा आहे कायदे, तिसरा आहे अर्थव्यवस्था, चौथा आहे शिक्षण आणि पाचवा मुद्दा आहे राजकीय यंत्रणा। या 5 मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जी भारताची परिस्थिती आहे किंवा काय बदल या घटकांमध्ये केलेले आहेत ते अभ्यासलेले आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 ला सुरुवात करणार